हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललेलो आहेत चाकरवाडीला. तर आज सुजित असं म्हटले की ॲनिव्हर्सरी होती आमची. मग ॲनिव्हर्सरी निमित्त म्हटले चला आज आपण फिरायला जाऊयात. तर आम्ही असा प्लॅन केला की आज आम्ही चाकरवाडीला जाऊयात. मग आम्ही चाकरवाडीला निघालेलो आहेत. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहेत आता इथे चाकरवाडीमध्ये. तर तुम्ही बघू शकता, तर गर्दी काही नाही आहे. तर आम्ही मेन डोरने जात आहेत मधी. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर. शिवांश बघा कशी चप्पल काढतोय, त्याला चप्पल काढ बोललेली ती तसाच जात होता मधी. मग शिवांशने चप्पल काढली आणि आम्ही सगळे गेलो. आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण असं तिथं म्हणजे बारी असते, पण सध्या तिथे गर्दी नसल्यामुळे आम्ही पूर्ण रिकामं मंदिर होतं, त्यामुळे आम्ही जात होतो. तर हे बघा, आम्ही माऊली महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. तिथं त्यांची मूर्ती आहे आणि इथून आम्ही खाली गाभाऱ्यात जात आहोत. तर इथं महादेवाची पिंड स्थापित केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मध्ये पूर्ण गाभाऱ्यात किती छान दृश्य आहेत आणि आम्ही खाली जाऊन महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. तर आम्ही तिथून बाहेर पडलेलो आहेत आणि हे बाहेरच्या थोडंसं एरियामध्ये त्यांनी गार्डन केलेलं आहे. खूप छान गार्डन आहे आणि त्यांच्या इकडल्या साईडला आईंचं मंदिर आहे. आईसाहेबांचं मंदिर म्हणजे माऊली महाराजांच्या पत्नींचं मंदिर, तेही सेम टू सेम जसं माऊली महाराजांचं मंदिर बनवलेलं आहे ना, तसंच आईसाहेबांचंही मंदिर बनवलेलं आहे. काहीही बदल नाहीये, दोन्हीही मंदिर एकसारखेच आहेत. आणि आम्ही तिथे तसंच दर्शनासाठी गेलोत, कारण मंदिरात कोणी नसल्यामुळे गर्दी काहीच नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगले दर्शन झाले आहेत. सुजित बघा किती हळूहळू चलत होते, ते फार व्लॉग काढण्यात बिझी होते इथले. तर आम्ही खाली गेलेलो आहे. तर तुम्ही खाली बघू शकता, खाली बघू शकता आईंचं मंदिर किती छान फुलांनी सजवलेलं आहे. इथे आईंचा फोटो लावलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि एवढं छान फुलांनी सजवलं होतं ना मंदिर, पण तिथे काही थोडेसे लोक होते ते फोटो काढण्यात फार बिझी होते. आणि ह्यात सुजित पण होते की ते सारखं व्लॉग काढण्यात फार बिझी होते. इथे आम्ही त्या आईंच्या फोटोचे दर्शन घेतले आणि मग परत बाहेर आलो. हे बघा शिव कसा खेळतोय. शिव फार त्याला मस्ती फार करत होता, कारण पूर्ण मंदिर मोकळे होते ना, त्याच्यामुळे शिवांश फार मस्ती करत होता. तर आम्ही मारुतीच्या मंदिरात आलेलो आहे. ते माऊली महाराजांच्या मंदिरापुढे आहे मारुतीचं मंदिर. तर आम्ही तिथं आलेलो होतो आणि आता आम्ही इथून प्रदक्षिणा मारण्यासाठी जात होतो. तर आम्ही मागून गेलो तर पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण दिसत होतं. खूप छान वातावरण झालेलं होतं. पाऊसही नव्हता त्या दिवशी, त्याच्यामुळे आम्हाला फिरण्यात पण काही अडचण आलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही फिरलो पण फार तिथे. हे बघू शकता तुम्ही किती छान आहे मागचा नजारा. शुपाय पण. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा छोटासा मिनी ब्लॉग. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सुजित प्रतीक्षा ब्लॉग्स हे आमचं यूट्यूब चॅनल आहे, तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा आहे ते.